नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नमस्ते. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की पहिल्या 3 महिन्यामध्ये ज्या नॉर्मल कंडिशन्स आहेत तर त्यामध्ये शारीरिक बदल काय काय होतात आणि आपल्याला काय काय दिसू शकतं. पण आता त्याच वेळेला मी तुम्हाला म्हणलेलं होतं की समजा जर का काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर त्याबद्दल आज आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. तर काय काय ह्याच्यामध्ये ॲबनॉर्मल काय आपल्याला वाटू शकतं. नाही, आता उलटी आणि मळमळ त्याचा अतिरेक याबद्दल म्हणजे हायपरेमेसिस ग्रॅव्हिडमबद्दल आपण HCG बद्दल आपण बोललो आहे. हा एकदम कॉमन त्यातला हे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो की काय माहिती आहे का, की जेवढे झायगोट तयार होतात म्हणजे गर्भ तयार होतात गर्भाशयाच्या गर्भनलिकेमध्ये, त्यातले म्हणजे जवळजवळ 30% गर्भच फक्त म्हणजे हे म्हणजे आपल्याला दिसू शकतात. बरेच गर्भ जे आहेत ते गर्भनलिकेतून गर्भाशयात येईपर्यंत म्हणजे त्याचं संपून जातं, डिकम्पोज होतात किंवा काही गर्भाशयामध्ये स्वीकारच होत नाही, ते बाहेर पडून जातात. काही गर्भ म्हणजे मासिक पाळीबरोबर सुद्धा बाहेर पडतात. पण जे काही गर्भ म्हणजे टिकतात तर त्यातले सुद्धा साधारणपणे म्हणजे 100 स्त्रिया जर काय प्रेग्नंट झाल्या एका कमिटीमधल्या तर त्यातले साधारण 15 ते 20% गर्भ हे अबॉर्ट होतात. त्याचं कारणच असं आहे की मी त्यांना एक साधं उदाहरण देतो की आता आपण म्हणजे आपल्याकडे म्हणजे बहुतेक लोक सगळे शेतकरी आहेत तर त्यांना शेतात काय काय चालतं ते माहीत असतं ना. तर शेतातसुद्धा की आपण म्हणजे शेती करायला जमीन कसलेली असते, मग त्याचा म्हणजे तो सरी पाडल्यानंतर जो काय येतो त्याला बोंडा म्हणतात. तोच बोंडा आहे, तीच माती आहे, तेच खत आहे, तेच पाणी आहे, तीच हवा आहे, तेच ऊन आहे. मग काय म्हणजे तुम्ही जेव्हा बी पेरता त्यातले 40% जास्तीत जास्त उगवून येते. त्या उगवून आलेल्या झाडांमध्ये सुद्धा काही झाडं जी आहेत ती सुरुवातीला एकसारखी दिसतात आणि काही झाडं थोड्या दिवसांनी मन टाकतात. बरोबर. त्याचं कारण असं आहे की जी जेनेटिकली पुढे हे जगण्यासाठी सक्षम नसतात की निसर्गच त्यांचा अशा पद्धतीनं म्हणजे बाहेर काढून टाकतो थोडक्यात. आता सगळ्यात म्हणजे आपण सुरुवातीला जेव्हा ह्याचं स्त्रीबीज निर्मिती आणि शुक्राणूच्या निर्मितीच्या वेळेस जे म्हणजे त्याचं जे 46 गुणसूत्राचे 23 गुणसूत्र होताना डायरेक्ट अर्धे न होता त्याचा म्हणजे सगळा एक्सचेंज होऊन खाली येतं हे आपण बघितलेलं. बरोबर. आणि डिस्जंक्शन व्हायला लागतं ना. तुम्ही इकडचा पार्ट तिकडे जेव्हा जातो तेव्हा डिस्जंक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात. मग त्यामुळे जर्म प्लाझम डिफेक्ट जे आहेत त्या गर्भामध्ये या 15 ते 20% गर्भांमध्ये म्हणजे जेनेटिक किंवा समजा हे जनुकीय हे सगळे प्रॉब्लेम असल्यामुळं आणि ते गर्भ पुढे जगण्यासाठी सक्षम नसल्यामुळं निसर्गच त्यांना काढून टाकत असतो. त्यामुळं जेव्हा एखादी स्त्रीची प्रेग्नन्सी हे ॲबनॉर्मल निघते म्हणजे थोडक्यात काय की आपण जेव्हा 6व्या आठवड्यात म्हणजे 6वा आठवडा झाल्यानंतर सोनोग्राफी करायला गेलो आणि सोनोग्राफी करायला गेल्यानंतर समजा जर काय तिथे तुम्हाला गर्भाशयामध्ये अंकुर दिसत नाही आहे, त्याचे 2 आपण म्हणजे निष्कर्ष काढू शकतो. एक म्हणजे गर्भधारणा उशिरा झालेली आहे आणि किंवा दुसरी गोष्ट म्हणजे हे गर्भधारणा नॉर्मल आहे म्हणजे झालेली आहे वेळेवर, खरं ती ॲबनॉर्मल गर्भ आहे तो की ज्याच्यामध्ये अंकुर तयार होत नाही. पण ह्याचं उत्तर त्या तपासणीमध्ये तुम्ही देऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे त्याला म्हणायचं म्हणजे गर्भाच्या वाढीत आणि त्याचं जे काय कालावधी आहे ह्याच्यामध्ये असणारी तफावत. मग त्याला आम्ही 8 दिवसांनी परत रिपीट करायला सांगतो. 8 दिवसामध्ये ज्या काही गोष्टी चेंजेस होणार आहेत म्हणजे सुरुवातीला फक्त तुम्हाला हे गर्भाची सॅक दिसली आहे पण अंकुर नाही आहे तर 8 दिवसानंतर तुम्हाला तो अंकुर दिसायलाच पाहिजे. जर 8 दिवसानं जर अंकुर जर नाही दिसला तर दॅट इज ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी आणि मग त्याला म्हणतात ब्लायटेड ओवम की ज्याच्यामध्ये गर्भचा अंकुरच फुललेला नाही. काही गर्भ जे आहेत ते सुरुवातीला अंकुर फुलतो, हृदयाची स्पंदनं दिसतात आणि काही काळानंतर ते जर काय पुढचा आयुष्य जगायला सक्षम जर नसेल
तर त्याची हृदयक्रिया बंद पडते. त्याची पण कारणं भरपूर आहेत. ते आपण रिझन्स किंवा रिकरंट प्रेग्नन्सी लॉस जेव्हा येईल त्या वेळेस आपण त्याच्यावर चर्चा करूया. पण त्याला म्हणतात मिस्ड ॲबॉर्शन किंवा मिस्ड कन्सेप्शन. म्हणजे गर्भधारणा झाली, गर्भ वाढला, पण चालू हां 7 ते 8 आठवड्यापर्यंत हृदयक्रिया सुरू झालेली आहे, पण त्यानंतर हृदयक्रिया बंद पडणे, दॅट इज कॉल्ड एज मिस्ड ॲबॉर्शन. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या जर रेग्युलर तुम्ही जेव्हा चेकअप करता तेव्हा हे तुम्हाला कळू शकतं. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ब्लायटेड ओव्हम कळतं. बरोबर. जर ब्लायटेड ओव्हम जर हे काय म्हणतात त्याला कळलं, 7व्या दिवशी तुम्हाला परतच तशीच अंकुर नाही फुलला, यू हॅव टू टर्मिनेट दॅट प्रेग्नन्सी. म्हणजे ती गर्भधारणा म्हणजे तुम्हाला गर्भपातच करायला हवा. म्हणजे कोणत्याही पद्धतीनं करा, त्याचासुद्धा आपण हे घेणारच आहे. तर हे जे आहे, कारण पूर्वी मी तुम्ही सांगतो आज सोनोग्राफी आहे, आमच्या काळामध्ये काय होत होतं तुम्हाला सांगतो आहे का, हे ब्लायटेड ओव्हम जे आहेत ना ते वेसिक्युलर मोलमध्ये बऱ्यापैकी ट्रान्सफर होतात. बरं. मग आम्हाला पेशंट आला आहे, हा दिवस गेले चांगले, गर्भाची पिशवी फक्त तेव्हा काय होतं क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे गर्भाच्या पिशवीची साईज वाढली, ओके ओके ओके, आणि 1.5 महिना 2 महिन्यात आली गर्भाची पिशवी चांगली 4 महिन्या एवढी मोठी झाली. ते वेसिक्युलर मोल त्याच्यामध्ये द्राक्षगर्भ तयार व्हायचा. म्हणजे ब्लायटेड ओव्हममधनं द्राक्षगर्भ तयार होत असतो. पण आत्ता त्याचं निदान लवकर होत असल्यामुळं ब्लायटेड ओव्हम हे टर्मिनेट करत असल्यामुळं वेसिक्युलर मोल किंवा ट्रोफोब्लास्टिक डिसीज हे त्याचं प्रमाण आत्ता खूप कमी झालं आहे. आमच्या वेळेस म्हणजे जवळजवळ महिन्यातून 2-3 पेशंट वेसिक्युलर मोलचे यायचे. दुसरी गोष्ट आता हे सुद्धा मिस्ड ॲबॉर्शनसुद्धा. तर बऱ्याच वेळेस कसं आहे की रेग्युलर चेकअपच्या वेळेसच तुमच्या लक्षात येतं. जेव्हा 15 दिवसानं 20 दिवसानं जेव्हा तुमची सोनोग्राफी परत जर रिपीट केली तर मग त्याच्यामध्ये ते हे काय म्हणजे हृदयाची स्पंदनं बंद पडलेली आहेत हे समजतं. तर हे जर काय अननोईंगली तसंच जर राहिलं तर मग बऱ्याच वेळेस सुरुवात होती ती रक्तस्रावानं सुरू होती. आणि रक्तस्रावानं सुरू होती तेव्हा त्याला आम्ही, पण बाकी वेदना पोटात काही होत नाहीत, त्याला आम्ही थ्रेटन्ड ॲबॉर्शन म्हणतो. अच्छा. मग थ्रेटन्ड ॲबॉर्शन जे आहे दॅट कॅन बी नॉर्मल, दॅट कॅन बी ॲबनॉर्मल. ते हे सोनोग्राफी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ॲबनॉर्मल कुठलं आणि म्हणून सोनोग्राफी तुम्हाला सांगतो की नाही हे इतकं सुंदर टूल आहे. त्यामुळं आणि ते तुमचे म्हणजे बेड साईड तुम्हाला हवंच आहे. म्हणजे ओपीडीत आधी कोल्हापूरच्या सारख्या ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सोनोग्राफीचे सेंटर्स आहेत. आणि दॅट इज द रिझन मी तुम्हाला सांगतो की लोक कितीही काही म्हणू दे त्यामुळं आपल्याकडं कोल्हापूर जिल्ह्याची म्हणजे माता मृत्यू प्रमाण हे फार कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या जर तुम्ही जर हे केलं कम्पेअर केलं तर कोल्हापूरमधले म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी जी आहे खूप कमी आहे. कारण जे काही दोष आहेत किंवा ते सुरुवातीच्या काळातच कळून जातात. इमिजिएटली तुमच्या रेग्युलर तपासणी दरम्यानच जे स्क्रीनिंग केलं जातं की नाही सोनोग्राफीचं काही वेळेस की कुठल्याही आपल्याला त्यात शंका वाटली ते प्रत्येकाच्या जवळ सोनोग्राफीचं मशीन आहे. तो एकदा हे बघतोच त्यात काय बदल झाला काय. त्यांना जरा शंका वाटली की आपल्याकडचे म्हणजे सोनोग्राफीचे सेंटरसुद्धा कोल्हापूरमध्ये भरपूर आहेत आणि चांगली सेंटर्स आहेत, ॲडव्हान्स्ड आहेत. आणि फिटल मेडिसिनचे तज्ज्ञ डॉक्टर आता जवळ 7-8 सेंटर्स आहेत की येथे म्हणजे फक्त आणि फक्त प्रेग्नन्सीची सोनोग्राफी केली जाते. त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे जे काय दोष आहेत हे लवकरात लवकर आपल्याला समजू शकतात. तर हे पूर्वी म्हणजे आम्हाला नव्हतं तेव्हा अंदाजे काय एकदा सांगितलं ना कवटी नसलेलं बाळ डिलिव्हरी झाल्यावर आम्हाला दिसायचं आणि ते पुढच्या 15-20 मिनिटामध्ये त्याचा मृत्यू व्हायचा. म्हणजे ही आता शक्यता खूप कमी झालेल्या आहेत. या कवटी नसलेलं बाळ हे सोनोग्राफी केलं की कळतंच. म्हणजे ते काय त्याला ते काय कळायचं राहत नाही. मायनर काही लिमिटेशन्स आहेत सोनोग्राफीला ते मात्र ते म्हणजे दिसत नाही. ते आपण ते नंतर सोनोग्राफीवर पण एक आपला एपिसोड करायचाच आहे. म्हणजे गरोदरपणातले आतापर्यंत आपले असे करायचे एपिसोड असे बरेच पुढं आहेत. नाही पण काय करणार तुम्हाला सांगतो की मी एकदा तुम्हाला सांगितलं की नाही आर्ट इज लॉंग अँड आवर लाईफ इज व्हेरी शॉर्ट. येस. त्यामुळं आपल्या शॉर्ट लाईफमध्ये जेवढं काय आपलं कव्हर करता येईल तेवढं आपण सगळं करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग समजा आता हे थ्रेटन्ड ॲबॉर्शन हृदयाची स्पंदनं दिसत आहेत परंतु तिला रक्तस्राव आहे. कसा रक्तस्राव असणार
तर गर्भाशयाची वाढ आणि गर्भाची वाढ याच्यामध्ये तफावत असते. अच्छा. म्हणजे गर्भाशय जास्ती वाढतं त्यामुळे त्या मानानं गर्भ कमी वाढतो. गर्भ छोटा असतो. मग त्या उरलेला जो भाग आहे ना त्यातनं रक्तस्राव होऊ शकतो. काही काही स्त्रियांना अगदी 7व्या 8व्या 9व्या महिन्यापर्यंत सुद्धा रक्तस्राव होतो. पण बाळ ते नॉर्मल असतं. नाही बाळ नॉर्मल असलं तर मग हे या रक्तस्रावाला काय फार महत्त्व नसतं. म्हणजे थ्रेटन्ड ॲबॉर्शन म्हणजे जेव्हा तिला फक्त रक्तस्राव आहे, पोटात वेदना नाहीत, तीव्र वेदना नाहीत आणि रक्तस्राव झालेला आहे आणि गर्भ आत हृदयाची स्पंदनं चालू आहेत. आता त्याच्यामध्ये गर्भामध्ये दोष आहे का नाही हे इतक्या लवकरच्या गर्भामध्ये म्हणजे कळणं शक्य नाही. ते कधी कळणार? एकतर 13व्या आठवड्याला तुम्ही एनटी स्कॅन जेव्हा कराल तेव्हा त्यातले मेजर डिफेक्ट कळतील आणि किंवा नंतर 22व्या आठवड्याला त्याचं टार्गेटेड स्कॅन आम्ही जेव्हा करणार आहे. सेकंड ट्रायमिस्टरबद्दल आपण अजून आलेलं नाही. मग ते त्यावेळेस ते कळतं की म्हणजे याच्यामध्ये म्हणजे व्यंग जे आहे. पण युजली जे अशा पद्धतीचं असतं ना म्हणजे ज्याचे हार्ट सुरू असतं तर त्याच्यामध्ये फारसे काय नंतर दोष आढळत नाहीत, पण थोडे आढळतात. पण ते नंतरच कळणार. ते इतक्यात काय कळत नाही एवढ्या पण ते नॉर्मल आहे असं समजूनच आम्हाला उपचार करायला लागतात. थ्रेटन्ड ॲबॉर्शन पण त्याच्यामध्ये अंकुर नाही आहे आणि ते मग 8 दिवसानं तुम्ही परत बघितलं आहे तरीसुद्धा अंकुर नाही आहे. दॅट इज म्हणजे इंट्रायुटराईन फिटल डिमाइज किंवा ती प्रेग्नन्सी काय कंटिन्यू होणार नाही, त्याचं टर्मिनेशन करायचं. नक्कीच. अजून मनामध्ये बरेचसे काही प्रश्न आहेत, पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर आपण बोलत होतो की ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी किंवा ॲबनॉर्मलिटीज काय काय असतात याबद्दल. ॲबॉर्शनचा क्लासेस सुरू झाला आहे सगळा. थ्रेटन्ड ॲबॉर्शन संपलं की त्याच्यानंतर जे येतं की समजा काही प्रेग्नन्सीज ज्या आहेत त्या म्हणजे ॲबनॉर्मल असल्यामुळं किंवा म्हणजे त्या पुढं ह्याला सक्षम नसल्यामुळं किंवा बऱ्याच बाकीच्या कारणांमुळं ॲप्ला सिंड्रोम आहे किंवा बाकीचे हे त्याला गर्भाशयाच्या आत पडदा आहे किंवा सायनिकी आहे किंवा गर्भाच्या पिशवीच्या आत एखादा फायब्रॉइड आहे, तर अशा गोष्टींमुळं ते ॲबॉर्शनच्या प्रोसेसमध्ये जातं. प्रोसेसमध्ये जायची पहिली सगळ्यात गोष्ट काय की जे सुरुवातीला स्पॉटिंग किंवा छोटंसं रक्तस्राव होत असतं तर तो जास्ती ब्लिडिंग सुरू होतं. ॲट द सेम टाईम आता तिला पोटात दुखायला सुरू होतं. आणि जेव्हा तुम्ही गर्भाशय म्हणजे सोनोग्राफीवर सुद्धा तुम्हाला कळतं की गर्भाशयातलं आतलं जे मुख आहे म्हणजे तोंड आहे की जिथून जे म्हणजे बंद असायला पाहिजे तर ते आता उघडायला लागलं. दॅट इज इनएव्हिटेबल ॲबॉर्शन. म्हणजे ते आता ॲबॉर्शन होणार. म्हणजे तुम्ही त्याला काही थांबवू शकत नाही. त्यानंतर समजा जर काय हे सोनोग्राफी न करता तसाच तुम्ही घरात राहिलेला आहे, थोडा पार्ट बाहेर पडला आहे, थोडा पार्ट आतच राहिला आहे, सोनोग्राफी केलं की तुम्हाला ते लक्षात येतं की बाबा थोडा पार्ट बाहेर पडला आहे, दॅट इज इनकम्प्लीट ॲबॉर्शन. मग ते इनकम्प्लीट ॲबॉर्शन असेल तर मग ते त्या आतलं जे काही थोडा पार्ट राहिलेला आहे तो DNC किंवा आपलं सक्शन करून छोट्याशा भुलेखाली हे काढता येतं. त्यानंतर जे येतं की समजा आता काही वेळेस रक्तस्राव होऊन सोनोग्राफी तुम्ही पूर्वीच्या सोनोग्राफीमध्ये गर्भ दिसलेला आहे, तुम्हाला हृदयाची स्पंदनं दिसले आहेत, सगळं दिसलेलं आहे आणि आता तुम्ही सोनोग्राफी केली तर तिथं काहीच नाही, सगळी एम्प्टी आहे. दॅट इज कम्प्लीट ॲबॉर्शन. मग म्हणजे कम्प्लीट ॲबॉर्शन पण होतं. आता इनकम्प्लीट ॲबॉर्शन झालं, इनएव्हिटेबल झालं आणि कम्प्लीट ॲबॉर्शन झालं. मिस्ड ॲबॉर्शन पण मी तुम्हाला सांगितलं. बरोबर. पण काही वेळेस म्हणजे आत्ता त्याचं प्रमाण फार कमी आहे. कारण म्हणजे तेव्हा पूर्वी कसं असायचं की म्हणजे अनमॅरिड गर्ल जेव्हा असायचे ना तर तिचं हा थोडा स्टिग्मा असतो ना, तर त्यामुळे मग असे कोणीतरी तिथे ॲबॉर्टिफिशियंट कुठले तरी औषधी जडीबुटी हे सगळं जननमार्गामध्ये म्हणजे घालायचे आणि त्यामुळं त्यातनं होणारं जे काय ॲबॉर्शन असायचं ते इन्फेक्शन झालेलं असायचं आणि त्याला सेप्टिक ॲबॉर्शन असं म्हणायचं. पण ते आता
फारसं दिसत नाही. आमच्या काळामध्ये ते खूप बघायला मिळायचं. त्या सेप्टिक ॲबॉर्शनमध्ये काय काय वेळेस म्हणजे नुसता गर्भाशयातून पस बाहेर आलेला सुद्धा दिसायचा. मग त्यावेळेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असायचं, ह्या सेप्टिक ॲबॉर्शनमध्ये गर्भाशय जे असे विषविषित झालेलं असतं. मग त्याचं तुम्ही इव्हॅक्युएशन करताना त्याला परफोरेशन वगैरे अशी होण्याची शक्यता असते. मग दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे थोडक्यात प्रेग्नन्सी आणि ब्लिडिंग यातले वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला सांगितले. बरोबर. त्यात आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे प्रेग्नन्सी असताना ब्लिडिंग म्हणजे एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा होऊ शकते. म्हणजे गर्भनलिकेतला गर्भ किंवा पोटात उदरपोकळीमध्ये होणारा गर्भ किंवा गर्भाच्या मुखामध्ये सर्वायकल एक्टोपिक प्रेग्नन्सी किंवा ओव्हेरियन प्रेग्नन्सी याच्यामध्ये सुद्धा काय काय वेळेस म्हणजे हॉर्मोन्स लेवल जेव्हा कमी होती तेव्हा हे विड्रॉल ब्लिडिंगसारखं त्या गर्भाशयामधून थोडक्यात थोडं ब्लिडिंग सुरू होतं आणि तेव्हा मग तुम्हाला परत ही एक्टोपिक प्रेग्नन्सी आहे किंवा नाही हे शोधायला लागतं. मग त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे दिस इज रिलेटेड विथ फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नन्सी आणि ब्लिडिंग. ते याच्यामध्ये असे विविध प्रकारचे म्हणजे तुम्हाला गोष्टी आढळतात. अगदी नॉर्मल थ्रेटन्ड ॲबॉर्शन की ज्याच्यामध्ये गर्भ नॉर्मल आहे, हृदयाची स्पंदनं चालू आहेत आणि त्याच्या बाजूनं रक्तस्राव आहे, इथल्यापासून ते एक्टोपिक प्रेग्नन्सीपर्यंत. म्हणजे त्यामुळं गरोदरपणामध्ये जर रक्तस्राव झाला तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात जर काय रक्तस्राव प्लस पेन म्हणजे पोटात दुखत असेल तर ते इनएव्हिटेबल ॲबॉर्शन किंवा इनकम्प्लीट ॲबॉर्शन किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी हे कुठलाही यातला विकार असू शकतो किंवा इव्हन वेसिक्युलर मोल आता होत नाही जास्ती, पण हे सुद्धा होऊ शकतं. तर असू शकतं. म्हणून अशा वेळेस फर्स्ट ट्रायमिस्टर पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर रक्तस्राव झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला स्त्रीरोग तज्ज्ञाची तुम्हाला सल्ला घ्यावा लागतो आणि त्यावेळेस सोनोग्राफी करायला लागते. आणि दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या पहिल्या 3 महिन्यामध्ये सोनोग्राफी जी केली जाते ही जननमार्गावाटे केली जाते, त्याला ट्रान्सव्हाजायनल अल्ट्रासाऊंड म्हणतात. तीच केली जाते. कारण काय की तो ट्रान्सड्यूसर जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी हाय असते ह्याच्या TVSच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अगदी गर्भाच्या जवळ जाऊन गर्भाशयाच्या जवळ जाऊन त्याचे डिटेल्स तुम्हाला कळू शकतात. म्हणजे समजा त्याच्यामध्ये अगदी हे हृदयाची स्पंदनं आहेत की नाही अगदी तंतोतंत कळतं किंवा रक्तस्राव त्याच्या भोवती किती आहे, म्हणजे त्याला वार जी आहे ती सटकलेली आहे का चिकटलेली आहे, ह्या अगदी सगळ्या गोष्टी या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला कळतं. आणि ती ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफी करायला लागते. म्हणजे तुम्हाला रक्तस्राव आणि प्रेग्नन्सी पहिल्यांदा जाऊन तुम्ही गायनेकॉलॉजिस्टला भेटायला पाहिजे. ते सोनोग्राफी करतील किंवा सोनोग्राफी सेंटरला पाठवतील आणि त्यातनं तुम्हाला जो काही हे येईल निदान येईल डायग्नोसिस जे येईल त्याप्रमाणे पुढची वाटचाल करायला लागते. त्यामुळं गरोदर राहिल्यानंतर रक्तस्राव पहिल्यापासून ते शेवटपर्यंत, कारण सेकंड ट्रायमिस्टरमध्ये सुद्धा रक्तस्रावाची काही कारणं वेगळी आहेत, थर्ड ट्रायमिस्टरमध्ये सुद्धा रक्तस्रावाची काही कारणं वेगळी आहेत. तर ओव्हरऑल प्रेग्नन्सी विथ ब्लिडिंग हे तुम्ही डॉक्टरांना दाखवायलाच पाहिजे. काही काही वेळेस तुम्हाला अगदी रेअरली जननमार्गाच्या इंजुरीमुळे सुद्धा रक्तस्राव होतो, पण ते तुम्ही डॉक्टर तुम्हाला कसं कळणार आहे घरात बसून. बरोबर. म्हणजे तिथे जाऊन सल्ला तिथे जाऊन लाईट टाकून आत सगळं ओके आहे का कुठे तिथे जखम झालेली आहे हे बघितल्याशिवाय कळणारच नाही. त्यामुळं प्रेग्नन्सी विथ ब्लिडिंग हे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्याखेरीज म्हणजे पुढचं काहीच होऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या काय म्हणजे चर्चा केलेल्या आहेत ह्या सगळ्या ओव्हरऑल म्हणजे नॉर्मल प्रेग्नन्सी त्या स्त्रीला कुठलाही आजार नाही आहे गर्भधारणेपूर्वी किंवा ती एक्सेसिव्ह ओबेज नाही आहे म्हणजे तिचं वजन खूप नाही आहे अशा स्त्रियांच्याबद्दल सुद्धा ह्या काही गोष्टी होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा पहिली प्रेग्नन्सी जेव्हा ॲबॉर्ट होती तेव्हा आम्ही त्याच्या ॲबॉर्शनचं कारण किंवा कारण मीमांसा हे शोधायच्या मागे लागत नाही. कारण जेव्हा म्हणजे कॉन्झिक्युटिव्हली म्हणजे एकाच्या नंतर एक वारंवार कमीत कमी 2 जेव्हा गर्भ ते गर्भपात होतो
तेव्हा मात्र मग तुम्हाला त्याची इन्व्हेस्टिगेशन करायला लागते. सर, तुम्ही आत्ता जसं सांगितलं की वारंवार गर्भपात जर का होत असतील तर त्याची कारणं वेगळी असतील आणि मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं खूप गरजेचं असतं. एक सहज प्रश्न डोक्यात आला म्हणून तो विचारते की पहिल्या 3 महिन्यामध्ये जेव्हा सोनोग्राफी केलेली आहे तेव्हा सगळं व्यवस्थित आहे किंवा सगळं नॉर्मल चाललेलं आहे, काही खाण्यापिण्यामुळं जेव्हा आपण म्हणतात की हे खाऊ नको ते खाऊ नको आणि त्यामुळं गर्भपात होतात वगैरे असं काही, तर त्याचं काही असं असतं का? मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही जर तो गर्भ नॉर्मल असेल, जो ते संपूर्ण पुढचं आयुष्य जगायला सक्षम असेल, तर म्हणजे आता खाणं पिणं म्हणजे काय तुम्हाला सांगतोय का की म्हणजे काय म्हणजे आता एक आपल्याकडच्या भागामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये सांगतात ना की जास्त आंबट खायचं नाही किंवा असं खायचं नाही ते खायचं नाही किंवा पपई, आता अर्थात कच्ची पपई मला खायला सांगितलं तर मी खाणार नाही. तर ती प्रेग्नंट बाई जर तिला म्हणजे ॲबॉर्टच करायचं असेल तर ती कच्ची पपई खाईल. पण ती कच्ची पपई हे अल्कलॉइड इतकं कधी कुणी खाऊन बघितलं, कडू झार असते ते खायला, म्हणजे ते इट इज नॉट पॉसिबल. पण ते फक्त म्हणजे नाईलाज म्हणून पूर्वीचे लोक खायचे. पण ते जर सोडलं, पिकलेली पपई सुद्धा खायला काहीच हरकत नाही. आणि हे वारंवारचे गर्भपात जे आहेत की नाही, हे म्हणजे त्याच्यासुद्धा आत्ता जी काय कारणमीमांसा जर आपण शोधायला सुरू केली तर त्या वारंवारच्या गर्भपातामध्ये 50% स्त्रियांमध्ये ज्यांना 2 किंवा 3 वेळा म्हणजे रिपीटेड गर्भपात झालेले आहेत, यांची कारण सापडत नाहीत. म्हणून त्याच्यात सगळ्यात पहिलं म्हणजे ट्रीटमेंट आमच्यात काय सांगितले असते, टेंडर लिव्हिंग केअर, TLC. तर खरं तुम्हाला सांगायचं झालं तर टेंडर लिव्हिंग केअर हे सुखी जीवनाचं हा मंत्र आहे, गुरुमंत्र आहे की तुम्ही टेंडर लिव्हिंग केअर कुणालाही द्या. तुमच्या दुश्मनला जरी तुम्ही टेंडर लिव्हिंग केअर दिली तरीसुद्धा तुमचं लाईफ तो म्हणजे सुकर करू शकतोय. तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही टेंडर लिव्हिंग केअर द्या. काय त्याला काय लागतं त्याला. तुम्हाला सांगतो की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठं आहे माहिती आहे का, इगो. म्हणजे मला घमेंड फार आहे. ही जी आहे ना, ह्या जोपर्यंत त्यातून आपण बाहेर पडत नाही तर ही टेंडर लिव्हिंग केअर ही सगळीकडेच लागू आहे. म्हणजे सगळ्या जगातल्या कुठल्याही गोष्टीवर, म्हणजे कुठे भांडण आहे, पाकिस्तान, हिंदुस्थान, बांगलादेश, इंडिया, सगळ्यांना टेंडर लिव्हिंग केअरच महत्त्वाची आहे. तरच तुम्ही म्हणजे लाईफ तुमचं व्यवस्थित जगू शकाल. असं माझं तर हा एक वेगळाच आस्पेक्ट डोळ्यासमोर आला की गर्भपात वारंवार जर का होत असतील तर त्याच्यामध्ये त्या स्त्रीला मानसिक समाधान जर का तिचं असेल तर याचं प्रमाण कमी होऊ शकतं. हे टेंडर लिव्हिंग तुम्हाला सांगितलं नाही की पहिली ट्रीटमेंट तिला पाहिजे तेवढं प्रेम जर का मिळालं. ट्रीटमेंट नंबर 1 जेव्हा कारण कुठलंही सापडत नाही, कारण मी मगाशी सांगितलं तुम्हाला 50% लोकांमध्ये कारण सापडत नाही आणि जी काय कारण आहेत ते आपण डिस्कस करणारच आहोत. पण जे उरलेले 50% ज्या लोकांना टेंडर लिव्हिंग केअर मिळते त्यांच्या प्रेग्नन्सीज ह्या कंटिन्यूस झालेल्या आहेत आणि दिस इज प्रूव्ड बाय म्हणजे हे काय म्हणतात त्याला स्टडी, म्हणजे सायंटिफिक स्टडी. हे कुठले तरी IQ बातमी सांगत नाही किंवा माझ्या मनाचं काय सांगत नाही मी. त्याचं ट्रीटमेंटच आहे की टेंडर लिव्हिंग केअर, बाकी काही नाही. मला असं वाटतं की कुटुंबामधलं सामंजस्य, कुटुंबामधला एकोपा, कुटुंबामध्ये असलेलं प्रेम हे नव्या जीवाच्या स्वागतासाठी नेहमीच तयार असेल तर हे जे वारंवार गर्भपात होण्याची एखाद्याची जर का टेंडन्सी असेल तर ती थोडी कमी होऊ शकते आणि त्यातून घरामध्ये एक छान हसतं खेळतं गोकुळ तयार होऊ शकतं. मला वाटतं की पुढच्या भागामध्ये दुसऱ्या जी तिमाही आहे तर त्याविषयी आपण जास्त बोलणार आहोत. तोपर्यंत आत्ता इथंच थांबूया. नमस्कार.